नमस्कार मित्रांनो, मी अर्जुन जाधव. स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आत्ता सध्या मी आहे खंबाटकी घाटाच्या अलीकडं जोगेश्वरी मिसळ तुम्ही बघू शकता. आणि मी साईडला थांबलो आहे कारण मला व्हिडिओ स्टार्ट करायचा आता. आता मी कॅमेरा चालू करून हँड घालत आहे. आता तुम्ही विचार करत असाल ना असले हँड का घातलेत, तर थंडी खूप आहे आणि सकाळी थंडी लागते. गाडीवरती तर जास्त लागते कारण गाडी आपली 70-80च्या स्पीडला राहते. नॉर्मली काय वाटत नाही, त्याच्यामुळं मी हँड घातले. चला तर आपण राईड चालू करूया. खंबाटकी घाट म्हणजे खंबाटकी घाट उतरल्याच आपला म्हणजे सातारा लागल्यासारखंच होतं. साताऱ्यातच आलो असं वाटतं म्हणून साठी. आणि खंबाटकी घाटात गाडी चालवण्याची मजाच वेगळी राहते. आता शक्यतो मेन म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही जो हा व्हिडिओ बघताय तो मोबाईलच्या कॅमेऱ्यातून बघताय. तो पण कसं माहीत आहे का, कारण माझे जे हेल्मेट आहे त्याला मी चीन माउंट म्हणून एक लावलेलं आहे. त्याला जे हुक आहे आणि त्या जे हुकलाच पुढे मोबाईल होल्डर आहे, त्याच्यामध्ये मी मोबाईल अडकवला आहे. पण याचा एक प्रॉब्लेम असा येतो की आपल्याला नक्की व्हिडिओ कसा शूट होतो आहे हे आपल्याला कळत नाही. म्हणजे जास्त डाऊन होतो आहे का जास्त अप होतो आहे, कारण ते आपल्याला दिसत नाही. पण शक्यतो मी बऱ्यापैकी अंदाजे सेट केलेला आहे, त्याच्यामुळे चला तर जसं शूट होईल तसं होईल. पण शक्यतो मला वाटतं की व्ह्यू बऱ्यापैकी येत असेल गाड्यांचा. तर आत्ता घाट चढण्यास सुरुवात झाली आपली. आणि घाटात गाडी चालवायची मजाच वेगळी राहते, ते पण बाईक. म्हणजे कसं आपली गाडी लगेच इकडून तिकडून निघते. बाकी मोठ्या गाड्या कसं स्लोली चालतात, ट्रक वगैरे. पण फोर व्हीलरवाले ऐकत नाहीत. फोर व्हीलरवाले आपल्याला ओव्हरटेक करून जातात. आणि त्यात आपली स्प्लेंडर म्हणल्यावर काय 40-50च्या स्पीडनं घाटात चालणार. तर मी आता अजून म्हणजे सुरुवात नाही घाटाला तशी. शक्यतो पहिलंच जे 2 कॉर्नर लागतात मेन घाटाच्या आधी त्याच कॉर्नरला आहे मी, तुम्ही बघू शकता. आणि आता सध्या 7:15 झाले असतील बघा. पण एवढं उजेड पडलं आहे कारण गरमी म्हणजे काय तुम्हाला सांगायचं, टेम्परेचर 6:15 नाही त्याच्या आधीच बघा 5:30 पावणे 6लाच असं उजाडलेलं दिसते. वाटते 9 वाजलेत. म्हणजे सूर्यकिरण पूर्ण असं डोळ्यावर असा प्रकाश टाकतो की असं वाटतंय 9च वाजल्यात. तर बघा आता सगळ्यांना ओव्हरटेक करून आपण चाललो आता. इथून पुढे बघा सपाटी रोड लागेल थोडा आणि नंतर मेन घाट चालू होईल. पण मजा येते सकाळची गाडी चालवायला, एकदम भारी वाटते. हे बघा पुढे फोर व्हीलरवाला चालला आहे, बघूया त्याला ओव्हरटेक आपण करतोय का नाही. आपले आहे बाबा ही स्प्लेंडर. चला तर. आणि आपण गाडी चालवतो ते म्हणजे गाण्याच्या तालावरती, कारण आपल्या हेल्मेटच्या आतमध्ये लागलेले असतात इयरबड आणि आपलं म्युझिक चालू राहते. त्याच्यामुळं काही टेन्शनच नाही. गाण्याच्या धुंदीत आपण दूर गाडी चालवत राहतो आहे आणि राईडची मजा घेत राहतो आहे. तर आता गावाला जाण्याचा मेन मुद्दा म्हणजे काहीतरी कारण राहते आणि सुट्टी पण राहते, त्याच्यामुळं गावाला चाललेलो आहे. आणि शक्यतो भारी वाटतं गावाला. आठवड्यातनं एकदा तरी आपलं बाईकवरनं गावाला जाण्यासाठी भारी वाटतं. म्हणजे कसं माइंड फ्रेश पाहिजेच माणसाला. ते माइंड फ्रेश कुठं होतं, बाहेर पडल्यानंतर होतं. घरातनं बाहेर पडल्यानंतर, गाडी चालवल्यानंतर किंवा असं गावाला गेल्यानंतर. थोडं म्हणजे कसं पुण्याचं वातावरण वेगळं राहतं आहे, गावाला वेगळं राहतं आहे, गावाला वेगळं राहतं आहे. आणि पुण्याला कसं काम घर बाकी काही करता येत नाही. म्हणजे फिरायला जातो आम्ही तसं गार्डनला, पण शक्यतो एवढी नाही मजा येत. जसं गावाला जाण्याची एक्साइटमेंट राहते ना, तशी तिथं पुण्यामध्ये एवढी एक्साइटमेंट राहत नाही. पण बाई रस्ता एक नंबर केला जाता बरं का. म्हणजे गाडी एकदम स्मूथच चालते पाण्यागत. आता घाट सेक्शन चढतोय मी बघू शकता. गाडी माझी 40च्या स्पीडला असेल, 40+ असेल. थोडं जास्त टर्निंग आलं की स्पीड कमी करायला लागते मला, कारण टर्निंगला गाडी हळूच घ्यावी लागते आणि टर्न मारावं लागतो, नाही तर टर्निंगच्या बाहेर जायला लागेल आपल्याला. आणि शक्यतो मी एवढं सकाळी येतो, म्हणजे आता एवढी बार नाही, भरपूर वेळा सकाळच निघतो मी. पण आपल्याला काय बाई वाघ काय इकडे कधी दिसला नाही घाटामध्ये. आणि मेन म्हणजे मी एकदा असंच निघालो होतो, 5:30लाच निघालो होतो. पण या घाटामध्ये अंधारच होता खूप, म्हणजे तेव्हा उजाडलंच नव्हतं. मला वाटतं मी सातारमध्ये पोचलो म्हणजे 7 वाजले होते तेव्हा. सातारच्या अलीकडे थोडं तेव्हा उजडायला लागलं होतं.
नाही तर अंधारच सगळीकडे, अंधारच. घाटामध्ये आयला गाडी मागं पुढं नाही, काय नाही, मी एकटाच. अंधारच होता. आणि मला काय वाटलं माहीत आहे, मी विचार केल्यानंतर आईला माझं टायमिंग चुकलं का काय, झोपेतनं उठून रात्रीच आलो का काय मी, मला काय सुचतच नव्हतं. कशी तरी भीत 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 घाटातनं गाडी काढली होती. म्हणलं एकदाशी घाटातनं पुढं गेल्यानंतर म्हणजे घरं बिरं लागतील, थोडं गाव लागल, तेव्हा बरं वाटेल. नाही तर मी बघितलं मागं पुढं गाड्याच नाही, सगळा अंधार, फक्त माझ्याच गाडीचा फोकस पडत आला. तो दिवस आठवला ना, माझी लई भरपूर फाटते अशी. म्हणजे तेव्हा कसं मला वाटतं शाळू दिवस होता आणि शक्यतो सकाळचं लवकर उजेडत नव्हतं. मी फार सातारच्या मागं असताना उजाडलं आणि तेव्हा तर थंडी लई वाजते आत्ताच्यापेक्षा. तर घाटात चालवण्याची मजाच येते. तेव्हापासून म्हणजे मला असं वाटतं की मी झोपेतनंच उठून चालू आहे. पण टायमिंग बघितलं तर टायमिंग काय 6 6:15 वाजल्या होत्या किंवा 5:30 वाजल्या होत्या, असं टायमिंग दिसत होतं. पण उजेड अजिबातच नव्हता आणि गाडी पुढं म्हणजे गाडी मागं पुढं काही नव्हतीच आपल्या. हे बघा जास्त शिस्तीच्या गाडीवाले बघा आपल्याला ओव्हरटेक करून जातात असे बुंकनं. आता घाट संपेल मला वाटतंय, थोडाच राहिला आहे. रस्ता गावला की मी थोडी गाडी रेटतोयच तशी. आणि पावसात व्ह्यू लय खतरनाक आहे बरं का. पावसात शक्यतो म्हणजे गाडी आणत नाही मी गावाला. म्हणजे कसं हायवेला घसरण्याचे भरपूर चान्स राहतात. म्हणजे तसं जास्त स्लो आलं तर काय इश्यू नाही, पण शक्यतो कसं थोडंफार जरी हायवेला. आता हा रस्ता कसा आहे, डांबरी रस्ता आहे, पण जो सिमेंटचा रस्ता आहे पुढं, म्हणजे आता सगळीकडे सिमेंटचेच रस्ते झालेत, त्याच्यामध्ये लेन चेंज करताना एक गॅप राहते, थोडीशी चिर राहते. तो गॅप भरपूर खतरनाक. म्हणजे आपल्याला लेन चेंज करताना त्या गॅपमधनं थोडी तिरकी गाडी काढायची राहते. तर त्या गॅपमधनं जर गाडी स्लिप झाली, म्हणजे त्या गॅपवर गेली आणि आपली गाडी स्लिप झाली, तर गाडी आपली असते शक्यतो 60 65 70च्या स्पीडला तर राहते लेन चेंज करताना. मग त्या स्पीडला पडायला लागेल तेव्हा लय फाटते एकदम. त्याच्यामुळे भीती वाटते. पावसात शक्यतो नाहीच गाडी, मग पावसात पण मजा येते गाडी चालू आहे, तसा काही विषय नाही. पण समोरून कसं पाऊस पडत राहतो, हेल्मेटवर पाणी लागते, सगळं पुढचं विजिबिलिटी एवढी क्लिअर होत नाही, असा विषय आहे. आता घाटात बघा ही मजा राहते बघा, साईडनं अशी निघून जायची. मोठ्या गाडीला भरपूर वेळ लागतो टर्निंग घेताना. पण कारवाले काय पण म्हणा, आपल्या मागोमाग लगेच येणार, त्यांना दम नसतोय, त्यांना फक्त जागा भेटली ना की ते आपल्या मागं आले. आणि आपली गाडी तर 100 cc, काय किती पळून पळून पाळणार आहे ती जरी. आणि तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जेवढी सरळ रस्त्याला गाडी चालवायला मजा येत नाही का नाही, तेवढी घाटात गाडी चालवायला मजा येते. म्हणजे गेअर उतरणे, गेअर चढवण्यावरती. आता कसं सरळ रस्त्याला कसं जरी 70-80ला गाडी असली ना तरी काय वाटत नाही, कारण ते एक स्टेबल राहते, मूवमेंट काय होत नाही, सरळ गाडी चाललेली राहते, गाण्याचा आवाज येत राहतो आपल्याला इयरबड्समध्ये. पण जी घाटात जी मजा राहते ना, स्पीड वाढवणे, कमी करणे, टर्न घेणे, ती वेगळीच राहते बघा. आता दोन्ही ट्रक एकसाथ आले बघा, ते पण मधनं जायला आपल्याला गॅप आहे, पण आपण गडबड नाही करायची, कारण अति घाई संकटात नाही. बघा भेटला गॅप, निघालो. अशा सिच्युएशनमध्ये थांबायचं नाही गाडीच्या मागे जास्त, कारण गाडी एक तर घाटात राहते, ओव्हरलोड राहते, गाडी मागं सरण्याचे भरपूर चान्स राहतात. त्याच्यामुळं गाडीच्या मागे शक्यतो थांबायचं नाही. थांबलं तर सेफली डिस्टन्स ठेवून थांबायचं. म्हणजे कसं जरी गाडी मागं आली तरी आपल्याला काहीतरी करता येतं. शक्यतो अर्ध्याच्या वरती घाट चढला आहे मी, थोडाच राहिला आहे मला वाटतं आहे. नंतर डायरेक्ट आपण स्वर्गात आपल्या सातारमध्ये, ते पण पुण्याहून डायरेक्ट सातारमध्ये. तर पावसाचा खतरनाक, एकदम हिरवीगार झाडी, धबधबे, वरनं पाणी पडतंय आणि सगळं धुकं, खतरनाक. तर आता व्हिडिओ खूप लांब होईल, तर शक्यतो मी याचा पार्ट दुसरा बनवतो. आता घाट संपलेला आहे, व्हिडिओ स्टॉप करतो, आपण नेक्स्ट पार्टमध्ये भेटूया.